मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्र सृष्टीची पायाभरणी केली। त्याच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं गाव आता नव्या निर्धारानं सज्ज झालंय। दर्पणकारांच्या गावात काय चाललंय ते या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अवघे 34 वर्षांचे आयुष्य लाभलेले बाळशास्त्री जांभेकर कोकणातील छोट्याशा गावातून मुंबईत आले आणि पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून इतिहास तर घडवलाच, पण त्यांची इतरही ऐतिहासिक कार्य आहेत, त्यावर एक नजर टाकूया। दर्पण या वृत्तपत्रासोबतच त्यांनी दिग्दर्शन या मराठी मासिकाच्या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य केले। त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून 1840 मध्ये त्यांना त्या काळातील अत्यंत बहुमानाच्या जस्टिस ऑफ द पीस या पदावर नेमण्यात आलं। याशिवाय द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे 1830 मध्ये डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून तर पुढे 1832 पासून पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलं। पहिले असिस्टंट प्रोफेसर, बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी या लोकसुधारणा व्यासपीठाचे संस्थापक, पहिले मराठी शाळा तपासणीस म्हणजेच पहिले शिक्षणाधिकारी, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, पहिल्या अध्यापक वर्गाचे संचालक अशीही त्यांची ओळख होती। याचाच अर्थ BA DED ची संकल्पना त्यांनी तेव्हाच मांडली होती। त्यांच्या या कार्याचं चिरंतन स्मरण राहण्यासाठी गेल्या 37 वर्षांपासून महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही संस्था कार्यरत आहे। त्यांचे देशातील पहिले स्मारक उभारण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून झाले। सद्यस्थितीत इथल्या स्मारक प्रकल्पात दर्पण सभागृह, बाळशास्त्रींचा अर्धपुतळा, बाळशास्त्रींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगणारे डिजिटल फलक आदींचा समावेश आहे। त्या ठिकाणी त्यांची राहण्याची जागा होती, ती सध्याच्या जांभेकर कुटुंबियांच्याकडे नव्हती, पण गावातला एक दाभोळकर म्हणून शेतकरी होता, त्याच्याकडे ती वहिवाटीला कोळाला गेलेली होती। ती आम्ही गावाच्या सहकार्याने, जांभेकरांच्या सहकार्याने मिळवली आणि त्या ठिकाणी 147 वर्षातलं पहिलं स्मारक आम्ही पोंबुर्ले येथे उभं केलं। साधारणपणे आजपर्यंत या स्मारकासाठी संस्थेनं 25 ते 30 लाख रुपये खर्च केला आहे, पण दर्पणकारांचं स्मारक पोंबुर्ल्यात उभारून उपयोगी नाही, तर मराठी पत्रकारांची ती तीर्थक्षेत्र आणि पंढरी झाली पाहिजे, या दृष्टीने ते गाव महाराष्ट्र शासनाने एक आदर्श गाव असं विकसित करावं असं आम्ही शासनाला सुचवलेलं आहे। दरम्यान दर्पणकारांचं पोंभुर्ले पुस्तकांचं गाव म्हणून सरकारनं घोषित केलंय, पण या गावासाठी सुविधा नाहीयेत आणि या त्यांच्या जन्म ठिकाणी पत्रकारितेचं कॉलेज व्हावं, या त्यांच्या जन्मभूमीतून नवीन पत्रकार घडावेत अशी येथील ग्रामस्थांची इच्छा आहे आणि तीच खऱ्या अर्थाने आद्य पत्रकारांना आदरांजली असेल। तसेच तळळे विजयदुर्ग राज्यमार्गावरून पोंभुर्ले गावामध्ये येणारे 2 रस्ते आहेत आणि ह्या दोन्ही रस्त्यांची फार दयनीय अवस्था आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थांना दळणवळणाच्या दृष्टीने अनेक अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे। अनेक छोटे मोठे अपघातसुद्धा या रस्त्यामध्ये घडत आहेत। त्यामुळे शासनाने आद्य पत्रकारांचे गाव म्हणून विशेष लक्ष देऊन ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी येथील गावातील ग्रामस्थांची मागणी आहे। त्याचप्रमाणे पोंभुर्ले हे निसर्गरम्य असं गाव आहे आणि या गावामध्ये पावसाळ्यामध्ये वाहणारे धबधबे येथील प्रमुख आकर्षण आहे। तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारकसुद्धा या ठिकाणी या गावचं प्रमुख आकर्षण आहे। त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून धबधब्यांचे सुशोभीकरण असेल, स्मारकाचं सुशोभीकरण असेल, तेथील काही गैरसोयी असतील त्या जर सोडवल्या तर या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून गावामध्ये विकास होऊ शकतो। महाराष्ट्राच्या वृत्तपत्र सृष्टीच्या जनकाचं गाव मोठं स्वप्न पाहत आहे, त्याला सरकार साथ देणार का ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। निकेत पावसकर, पोंभुर्ले, लोकमत.com।